नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जीडीसीए हा जो कोर्स आहे का करायला पाहिजे किंवा जीडीसीए ची परीक्षा का द्यायला पाहिजे. कोर्स तर बाजूला ठेवा, पण परीक्षा का द्यायला पाहिजे याचं कारण काय किंवा का देणं गरजेचंच आहे का, असं पण आहे. बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करण्यासाठी का गरजेचं आहे याचं कारण मिळेल. आणि हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहेत, पण तरी पण मुद्दाम म्हणून हा एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय आपण, ज्यामध्ये आपण सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए का करायला पाहिजे किंवा कोणी करायला पाहिजे याबद्दल ऑलरेडी पूर्वी सांगितलेलंच आहे. आणि हा जो जीडीसीएचा कोर्स आहे हा का करायला पाहिजे याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जे ग्रॅज्युएशन नंतर काही जॉब वगैरे करत नाहीत किंवा म्हणतात की मला जॉब मिळत नाही ग्रॅज्युएशन झालं असून सुद्धा, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जास्त फायदा आहे. जीडीसीए का केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळेस जॉब साठी जाता, ऍड ऑन क्वालिफिकेशन, हे क्वालिफिकेशन जे आहे कुठल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं किंवा प्रायव्हेट कोचिंग वगैरेचं नाहीये, हे महाराष्ट्र शासनाचं आहे. आणि हा थोडक्यात तुम्ही एक म्हणू शकता की स्वयंरोजगार जो आहे त्यामध्येच मोडतो हा प्रोग्राम. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या अंतर्गत बढती असतात, म्हणजे बँकिंग क्षेत्रात जे काम करतात त्या लोकांसाठी याचा जास्त फायदा असतो, किंवा त्या लोकांनी तर नक्कीच केला पाहिजे ज्या लोकांना बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे. जसं मी पूर्वीच्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की सहकारी क्षेत्र किती मोठं आहे आणि किती विस्तृत आहे, ज्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात काम करता येऊ शकतं. तुम्ही स्वतंत्रही म्हणजे खासगी कामही करू शकता, तुमचा जॉबही तुम्ही करू शकता, ह्या सर्व गोष्टी शक्य असतात त्यामध्ये. आता एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक सध्या सगळ्यात मोठा पार्ट आहे. म्हणजे आता तुम्ही बघत असाल की बरेचसे जे आता काही प्रोटेस्ट चालू आहेत, बऱ्यापैकी तुम्ही जंतर मंतरचं रिसेंटली प्रोटेस्ट पाहिलं असेल मे बी, तर त्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांना जॉब नाहीये. आता ह्या लोकांना बेरोजगार म्हणणं खूप चुकीचं आहे ऍक्च्युली, कारण हे बेरोजगार नसून तर जॉब उपलब्ध नाहीयेत ऍक्च्युली. तर अशा कंडिशनमध्ये आहेत. आता बाकी जर तुम्ही पाहिलं, बरेच सेक्टर आहेत ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आयटी सेक्टरमध्ये जात आहेत. काही विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे मेडिकल फील्डमध्ये काम करतात. काही विद्यार्थी असे आहेत की जे वेगळं म्हणजे आयटी न करता वेगळ्याच सेक्टरमध्ये काम करतात. ज्या लोकांना मार्गच माहित नाही कुठे जायचं, तर अशा लोकांना तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांना कळणार नाहीत. कोणी मार्ग देणारा पण मार्गदर्शक पण नसतो कोणी, आणि कोणी सांगणारं पण नसतं. तर असे हे जे काही हिडन सेक्टर आहेत, जसं कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, यामध्ये तुम्हाला काम करता येतं. मग त्यासाठी जे बेस इलिजिबिलिटी न म्हणता आपण एक थोडंसं म्हणूया की त्या क्षेत्रात जाण्यासाठी एक स्वतंत्र डिप्लोमा दिलेला आहे. तो डिप्लोमा तुम्ही करून जाऊ शकता. जसं तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपण पूर्वी जे आहेत, आताही मे बी असतील आता एम्प्लॉयमेंट ऑफिसेस, तर पूर्वी जे आहेत ना एम्प्लॉयमेंट फॉर्म भरायचो आपण ऍक्च्युली. जे विद्यार्थी समजा ज्या विद्यार्थ्यांचा जन्म 1985 किंवा 80च्या नंतर झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना हे नक्कीच माहित असेल, ज्यावेळेस 12वी व्हायचं किंवा ग्रॅज्युएशन व्हायचं त्यावेळेस त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये आपण एम्प्लॉयमेंट फॉर्म भरायचो. तर एम्प्लॉयमेंट हे फॉर्म भरत होतो आपण त्यावेळेस. तर अशा आता ज्या पद्धती त्या मे बी आता जसं लिंक्डइन आहे किंवा बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहेत त्यामध्ये जॉबच्या ओपनिंग असतात, त्या क्रायटेरियानुसार लिंक्डइन वरतून बऱ्यापैकी मिळतात. त्यानंतर आता जसं एआयचा जास्त प्रमाणात वापर होतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रत्येक गोष्टीमध्ये, मग तिकडे सुद्धा बऱ्याचशा ओपनिंग असतात. पण ह्या ज्या ओपनिंग आहेत ना ह्या त्या क्षेत्राशी निगडीत आहेत. मग त्यामुळे आपल्याला वेगळं काय करायचंय. आता जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये आहेत ना त्यांनी तर नक्कीच ह्याचा विचार केला पाहिजे, कारण ह्यामध्ये स्कोप जास्त आहे. जास्त प्रमाणात स्कोप असल्यामुळे तुम्हाला म्हणजे आता लोकांना जास्त माहित नाही हा कोर्स आहे. तर साधारणपणे जे फॉर्म येतात जीडीसीए परीक्षेसाठी ते खूप लिमिटेड येतात ऍक्च्युली. तर ज्या विद्यार्थ्यांना माहित आहे किंवा ज्यांचे कोणी पूर्वी कोणी एखाद्याने जीडीसीए केलेलं असेल तेच लोक सांगतात आणि ते फॉलो करतात. ते फॉलो न करता प्रॉपर तुम्ही एक माहिती घ्या, एका चांगल्या जाणकार व्यक्तीकडनं माहिती घ्या. आम्हाला तुम्ही कॉल करा, आम्ही तुम्हाला माहिती देऊ. पण जर तुमच्या आसपास कोणी शिक्षक असतील ज्यांना माहिती आहे की जीडीसीए हा कोर्स काय आता तयार झालेला नाही किंवा त्याला 10 वर्ष झालेले असं पण नाही. हा जो कोर्स आहे साधारणपणे याला 30 ते 35 वर्षाचा इतिहास आहे ऍक्च्युली. तर त्याच्यापेक्षा जास्त मी कमीत कमी सांगतोय तुम्हाला. तर हा कोर्स फक्त आणि फक्त सहकार क्षेत्रामध्ये येण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतंत्र
व्यावसायिक बनण्यासाठी सुद्धा फायदा ठरू शकतो. सो त्यामुळे या कोर्समध्ये जे फायदे आहेत ते फायदे खूप जास्त, तोटे खूप कमी आहेत ऍक्च्युली. तर हे जे आहे या सर्व गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवूया. म्हणजे जॉब नाही आहे किंवा एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा आता ते जंतर मंतर मध्ये ज्या गोष्टी झाल्या, प्रोटेस्ट झाला, तो एक म्हणजे जॉबच्या वरूनच झाला मोस्ट ऑफ द टाइम, हा आपण असं कन्सिडर करूया. पण ह्या थोड्याशा 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून आपण वेगळ्या सेक्टरचा विचार करू शकतो, ज्यामध्ये तुम्ही जीडीसीए करून शेती विषय जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता बऱ्यापैकी. आता जसं आधुनिक शेतीचं युग आहे तर त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. पण आपण फक्त हे बोलून उपयोग नाही, आपण ऍक्च्युली त्यामध्ये काम केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः कॅपेबल बनत नाही तोपर्यंत तुम्हाला ते अजिबात पुढचा जो व्यक्ती आहे किंवा पुढची कंपनी आहे ती तुम्हाला असंही हायर करणार नाही किंवा ते घेणारही नाही तुम्हाला, भले ते गव्हर्नमेंटमध्ये असो काही असो. तर या पद्धतीमध्ये आपण स्वतःला तेवढं कॅपेबल बनवायचं की जेणेकरून ऍटलिस्ट समोरचा व्यक्ती जो आहे तो आपल्याला कन्सिडर करेल. सो त्यामुळे ज्या काही आता कंपन्या आहेत, नवीन कंपन्या, स्टार्टअप मध्ये प्लॅन करा, तिकडे जाण्याचा प्लॅन करा. ज्या काही आता नवीन ज्या पतसंस्था रजिस्टर होतात तिथे काम करा. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. थोडंसं शिका. ऍक्च्युली काय होतं की आताच्या मुलांना असं झालंय की माझं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे मला आता लगेच इमिडिएटली 20-30 हजार रुपये महिन्याची नोकरी लगेच पाहिजे, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असतं. तर त्यामुळे हे आपण जास्त प्रमाणात काय पैशाच्या मागे लागतो. कारण जर तुम्हाला नॉलेज नसेल, ऑब्व्हियसली तुम्हाला पैसे मिळतीलच. प्रेशर असेल, तुमच्याकडे स्किल असेल आणि चांगलं तुम्ही डेव्हलप केलं असेल तर नक्की तुम्हाला जो पेमेंट आहे ते मे बी सुरुवातीला 50,000 पण मिळू शकतो, 1 लाख पण मिळू शकतो. पण जर तुमच्याकडे स्किलच नसेल तर तुम्हाला ते नाही मिळणार ऍक्च्युली. सो त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे. तर जीडीसीए हा जो कोर्स आहे याचे फायदे जास्त आहेत, तोटे खूप बोटावर मोजण्या एवढेच तोटे आहेत. तर त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की ह्या जीडीसीए कोर्सचा विचार करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला फ्युचर प्लॅन जे आहेत, आता जे यंग जनरेशन आहे त्यांना तर खरंच याचा फायदा होणार आहे. आता ते मी हे जे सांगतोय मी खूप पुढच्या गोष्टी सांगतोय तुम्हाला, कारण आतापासून जर तयार झालो आपण तर येत्या 3 वर्षानंतर तुम्ही ऑडिटरसाठी, सर्टिफाईड ऑडिटरसाठी अप्लाय करू शकता पॅनलवरती. या सर्व गोष्टी तुम्हाला शक्य होतात. सो त्यामुळे तुम्ही सुरुवात जी आहे ती आता सुरुवात केली तर पुढे त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन नसेल मिळत तर नक्की कॉल करा, विचारा आम्हाला, तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाईल. जरी कुठे तुम्हाला वाटत असेल नाही ही चुकीची माहिती दिली ती आम्ही पूर्ण चेक करून तुम्हाला सांगू की ही अशी आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाईल. सो त्यामुळे तुम्हाला जे शक्य असेल तर नक्की या, व्हिजिट करा ऑफिसला, आपण समोरासमोर चर्चा करू, प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिली जाईल तुम्हाला. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आज जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, फ्रेंड सोबत, कलिग्स असतील त्यांच्यासोबत, कारण त्यांना याचा ऍक्च्युअल जीडीसीए का करायला पाहिजे याचं नक्की उत्तर मिळेल. जरी तुम्हाला कुठे नाही समजलं काही गोष्टी तर तुम्ही कॉल करा, त्याचं पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल तुम्हाला. तुम्ही जरी स्वतः आपलं जे सहकार आयुक्ताचं वेबसाईट आहे त्याच्यावरती जरी गेला तिथे जीडीसीएची पूर्ण माहिती दिलेली असते, तीही वाचा. जर त्यात नाही तुम्हाला काही समजलं तुम्ही आम्हाला कॉल करून विचारा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि व्यवस्थित समजून सांगितलं जाईल. आणि पुण्यात आसपास कुठे असाल तर या एकदा समोर व्हिजिट करा, समोरासमोर आपण भेटूया. आपलं ऑफिस कोथरूड पुणेमध्ये आहे, तर नक्की येऊन तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला ऍड्रेस हवा असेल तर कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला ऍड्रेसही पाठवला जाईल. ठीक आहे. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया कॉल करा, ज्यामध्ये आपण 10वी-12वी ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, डिस्टन्स एज्युकेशन मध्ये एमबीए, ऑनलाईन एमबीए आहे, पुणे विद्यापीठाचं एमबीए वर्किंग प्रोफेशनलसाठी, ज्यामध्ये एमबीए एचआर, एमबीए ऑपरेशन, फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, सप्लाय चेन आहे. आणि हे एमबीए पुणे विद्यापीठाचं जे एमबीए वर्किंग प्रोफेशनलसाठी यामध्ये खूप कमी सीट शिल्लक आहेत. आता ज्यांना करायचं त्यांनी नक्की कॉल करून आपले रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. ऍटमाची एक्झाम लागते, त्याला ऍटमाची एक्झाम जी आहे ती 28 तारखेला, त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या. सर्व गोष्टी कंप्लीट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही एक्झाम देऊन तुम्ही पूर्ण एमबीए जे आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी त्या पद्धतीने तुम्ही एनरोल करू शकता. याबद्दल अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल, तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.